नमस्कार. आपण समओवी अमृतानुभव ऐकत आहोत आणि 7व्या प्रकरणाच्या पहिल्या 76 ओव्या म्हणजे अज्ञानखंडन प्रकरणाच्या पहिल्या 76 ओव्या आपण गेल्या भागात ऐकल्या, मागच्या भागात. आता या भागामध्ये पुढच्या 76 ओव्या आपण ऐकणार आहोत. एकूण 4 भाग या प्रकरणाचे होतील. म्हणजे एकूण 295 ओव्या आहेत. हा अमृतानुभवामधलं हे सर्वात मोठं प्रकरण आहे. तर आता ओव्या ऐकू आणि त्यानंतर अर्थ. ऐसे कोणत्याही प्रकारे अज्ञान भावाचे किरण खरे, न शिरतीची पुरे नगरीत विचारांच्या. अहे कोणेही वेळे देखतीची की अज्ञाना. आहे कोणेही वेळे आत्म्याठाई वा वेगळे विचारांचे डोळे देखतीची की अज्ञाना. विचार तोंड न लावी न ऐके प्रमाण स्वप्नीही, आणि निश्चितची ते नाही आत्म्याहुनी वेगळे. इतके असूनही सांग, कैसा कळावा अज्ञानाचा माग, कैसा लावावा थांग अज्ञानाचा. याचा अर्थ आपण ऐकू. तर कोणत्याही प्रकारे अज्ञानाची सिद्धी विचाराच्या गावी होत नाही. हो, कोणत्याही वेळी आत्म्याच्या ठिकाणी किंवा दुसरीकडे विचार दृष्टीने अज्ञान दिसतं का? अज्ञानाने निर्धाराचं तोंड माखलं जात नाही. प्रमाण तर अज्ञानाला स्वप्नातही पाहत नाही. फार काय, अज्ञान वेगळेपणाने निश्चित नाही. अशा प्रकारे सर्व बाजूंनी अज्ञानाचा पत्ता लागला असता तर बरं झालं असतं, पण त्याचा काही थांग लागत नाही. पुढच्या ओव्या ऐकू. अवसेचे चंद्रबिंब सजवी सभेचे खांब, तेथ उभारिले स्तंभ सशाच्या शिंगांचे. आकाश पुष्पांच्या माळा वांझेच्या पुत्राची गळा. आकाश पुष्पांच्या माळा वांझेच्या पुत्राची गळा घालूनी तो सोहळा साजरा केला. आणून कासवीचे तूप भरू आकाशाचे माप, तरची साच होती संकल्प ऐसे ऐसे. आम्ही पुन्हा पुन्हा किती सांगावे आणि अज्ञान सिद्ध करावे, ते नाही म्हणून वटवटावे किती काळ. याचा अर्थ ऐकू. अमावस्येच्या चंद्राने स्वच्छ प्रकाश पाडला. सशाच्या शिंगाचे खांब तयार करून मंडप घातला, किंवा वांझेच्या मुलाच्या गळ्यात आकाश फुलाच्या माळा घालून सोहळा केला. कासवीचे तूप आणून आकाशाचं मापट भरलं. या दृष्टांताप्रमाणे गोष्टी असल्या किंवा घडल्या तर अज्ञान सिद्धी संबंधी जे हे विचार त्यांना सफलता येऊन अज्ञानाचा पत्ता लागला असता. आम्ही इकडून तिकडून पुन्हा पुन्हा अज्ञानाची सिद्धी करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते नाहीच. पण व्यर्थ गडबड करून काय उपयोग. पुढच्या ओळी ऐकू. म्हणून अज्ञान ही मिथ्या अक्षरे शिणावे न त्यांचे उच्चारे, परी अन्य एक स्फुरे याविषयी.
आपणावा आणि काते देखोनी व्हावे देखत, ऐसे नव्हेची स्वभावे ते आत्मतत्व. तरी ते आपल्या पुढे जगत दृश्य पसरे एवढे, आणि आपणची केवढे करी द्रष्टेपण. जेथ आत्मभानाचे साकडे, तेथ उद्भवे हे एवढे, आणि उद्भवले ते रोकडे देखतची असे. याचा अर्थ ऐकू. तेव्हा म्हणून आता मिथ्या अज्ञान ही अक्षरे सुद्धा उच्चारण्याचा उल्हास राहत नाही. परंतु अज्ञानाच्या सिद्धीच्या बाबतीत आणखी एक तर्क असा सुचतो की आत्मवस्तू आपल्या स्वतःला किंवा दुसऱ्याला दृश्य करून पाहणारी नसून निजस्वरूपाने दृश्यातीत आहे. मग आपणापुढे दृश्यत्वाला आलेला एवढा विकार आपणच द्रष्टेपणाने पाडतो हे कसे? आपणच द्रष्टेपणाने पाहतो हे कसे? ज्या ठिकाणी आत्मत्व म्हणणे हे सुद्धा संकट आहे, तेथे दृश्याचा विस्तार उठतो आणि तो प्रत्यक्ष प्रतीतीसही येतो. पुढच्या ओळी ऐकू. अज्ञान जरी न दिसेही, तरी आहे यात अन्य नाही. यास्तव दृश्याचे अनुमानही प्रमाण झाले. ना तरी चंद्र एक असे, तो व्योमी दुणावला दिसे, तर डोळ्यांचाची दोष ऐसे मानिता ये की. भूमी वाचून झाडे सारी, पाणी घेती कोणाकडून तरी, कोरडी दिसती बुडे, परी झाडे साजिरी. परी भरवशाने मुळे पाणी घेती, हे न ढळे, तैसे अज्ञान कळे दृश्य जगता योगे. याचा अर्थ बघूयात. जरी अज्ञान दिसत नाही, तरी अज्ञान आहे हे खोटे नाही. कारण यास प्रमाण दृश्य अनुमान हे आहे. म्हणजे दृश्यमानावरूनच अज्ञान सिद्ध होते. किंवा आकाशात चंद्र एक असून जर दोन दिसले, तर डोळ्यात तिमिर दोष आहे असं मानावं लागतं. झाडे पृथ्वीशिवाय दुसरीकडून पाणी घेताना दिसत नाहीत, आणि ताजी टवटवीत तर दिसतात. त्यावरून झाडांची मुळे पाणी शोषून घेतात हे कबूल करावंच लागतं. आणि त्याप्रमाणे दृश्यावरून अज्ञानाची सिद्धी होते. पुढच्या ओळी ऐकू. जागे होता नीज जाई, निद्रिता तर ठाऊकी नाही, परी स्वप्नाचे अस्तित्वे म्हणता येई आहे हेही. चोख वस्तुमात्री म्हणून दृश्य दिसे एवढे प्रकट होऊन, तर आत्मत्वी गाढ अज्ञान ऐसे सुखे म्हणू. अहो, ऐशा ज्ञानाते अज्ञान म्हणावे कैसे ते. काय दिवसनाथ करी तया ते अंधार म्हणावे. चंद्राहुनी उजळ वस्तू झाली धवल, तया ते काजळ म्हणावे का. याचा अर्थ ऐकू. जागृत पुरुषाला झोप नसते, आणि निजलेल्याला तर झोप ठाऊक नाही. पण ज्या अर्थी
स्वप्न दिसते त्या अर्थी निद्रा आहे असंच म्हणावं लागेल. म्हणून निर्मल वस्तू मात्र आत्म्याच्या ठिकाणी जर एवढा दृश्याचा पसारा दिसतो तर अज्ञान आहे असं म्हणण्यास काहीच प्रत्ययाव नाही. अहो, हे बोलणे सारे ज्ञान आहे. त्या ज्ञानालाच अज्ञान असं कसं म्हणावं? जो प्रकाश करीतो त्याला काय अंधार म्हणायचं? एखादी वस्तू स्वच्छ करून चंद्रापेक्षाही उजळ केली तर तिला काजळ असं म्हणता येईल का? पुढच्या ओळी ऐकू. जागे होता अग्नीचे पाणी पूर्णत्व जर आणि तरची विश्व अज्ञानातून विस्तारले मानू. षोडश कला पूर्ण चंद्रास जर आणवूनी भेटवी अवस तरची ज्ञान अज्ञान या नामास पात्र होईल. अहो, वर्षोनी लोभे विष का अमृत दुभे, वा दुभे तरी जे लाभे तया विषची की म्हणावे. तैसा ज्ञानाचा व्यवहार जेथ ओसंडे समोर तेथ अज्ञानाचा पूर आला कोठून. याचा अर्थ ऐकूयात. अग्नीचं काम जर पाणी करू शकेल तर हे दृश्य अज्ञानापासून विस्तारलेलं आहे असं खुशाल मानावं. सर्व काळांनी नटलेला पौर्णिमेचा चंद्र जर दर्शन घडवील तर हे ज्ञान अज्ञान या नावाला पात्र होईल. विषाने अत्यंत प्रेमाने पाना सोडला तर ते काय अमृत देईल? विषाने पाना सोडला तरी विषच डुबणार. त्याप्रमाणे ज्या ठिकाणी हा सर्व ज्ञानाचा व्यवहार प्रत्यक्ष ओतप्रोत भरलेला दिसतो त्या ठिकाणी अज्ञानाचा पूर आला आहे असं म्हणणं कसं बरं शोभेल? पुढच्या ओळी ऐकू. तया अज्ञान हे नाव तर ज्ञान म्हणावे ते काय, अथवा जे काही होय ते आत्माची नव्हे का. काहीची जया न होणे आहे ते स्वतःसी न जाणे. शपथा घेती प्रमाणे शून्याच्याचे आहे म्हणावया जोगे आहे परी न आचरे अंगे काही हे. परी नाही हेही जोडावे नच लागे. कोणाचेही असण्या वाचुनी असे कोणी न देखताही दिसे. सर्वत्र ज्ञानरूप आत्मवस्तू असे मग कायसे हरपले पण तिज. याचा अर्थ ऐकूयात. ज्ञानाच्या सर्व व्यवहाराला अज्ञान म्हणतो तर ज्ञानाचं स्वरूप काय? वास्तविक सर्व ज्ञानरूप आत्माच आहे. ज्या आत्म्याला काहीच होणं नाही त्या आत्म्याला मी आहे इदमिथ्यम म्हणजे आत्मा असा किंवा आत्मा शून्य आहे असा कोणताही निर्णय करता येत नाही
अशा प्रमाणांनी शपथच घेतली आहे. आहे असं म्हणण्यासारखी आत्म्याला स्वरूपस्थिती नाही. मग नाही हे म्हणायचे प्रयोजन नाही. सारांश, आहे नाही अशा दोन्ही धर्मांनी शून्य आत्मा आहेपणानेच आहे. कोणाच्या असण्या वाचून आत्मा आपल्या स्वरूपाने आहेच. काही न पाहता तो पाहणेपणानेच आहे. असा स्वयंसिद्ध आत्मा नाही असं कसं म्हणता येईल? मिथ्यावादाचा आरोप येई, तोही निवांतची साही, फिरविली विशेष भावांसीही पाड जयाने. जो प्रलय निद्रा देखे, तो सर्वज्ञ एवढा कैसे चुके. दृश्य स्थितीसी न ठाके, परी जो की. वेद काय काय बोलेही, परी आत्म्याचे नाव न घेई. सिद्ध केले न काही, जयाने ऐसे. कोणा न प्रकाशे सूर्य, परी तये आत्मा दाविला काय. ऐसी ही आत्मवस्तू होय, की गगने व्यापिताही उरे. याचा अर्थ ऐकू. आत्मा हा नाहीपणाचा आळ सुद्धा मुकाट्यानं सहन करतो. आणि तसंच कोणी सच्चिदानंदादी विशेष भावाला आणले असता स्वस्थ बसतो. जो सर्व लयाचा साक्षी आहे, तो सर्वज्ञ एवढे दृश्य पाहण्यास असमर्थ आहे काय? परंतु तत्वतः दृश्याचा अभाव आहे, म्हणून दृश्याच्या गावाच्या शिवेपर्यंतही आत्मा जातच नाही. वेदाने इतर सर्व प्रतिपादन केले, पण आत्म्याचे नावही घेतले नाही. म्हणजे अमुक प्रकारचा अशा तऱ्हेचा आत्मा आहे असं सिद्ध केलं नाही. सूर्य कोणास प्रकाशित करीत नाही, पण त्याने आत्म्याला प्रकाशित केले नाही. त्याचप्रमाणे आकाश आत्म्याला व्याप्त करू गेले असता त्याची व्याप्तीच थांबते. पुढच्या ओव्या ऐकू. देह हाडांची मोळी, मी म्हणून कवटाळी, तो अहंकार गाळी ब्रह्मवस्तुसिया. बुद्धी जाणण्यात चतुर असे, परी ब्रह्मवस्तूसी सुखवतसे. मन संकल्प देखत असे, या वाचूनी अनेक सर्व. तोंडे घासती बरडमाळावरी, विषयांच्या जावोनी आहारी. घेऊ न शकती गोडी खरी, इंद्रिये याची. परी नाहीपणा सकट, खावोनी ज्याचे भरे पोट. ते ब्रह्म परमश्रेष्ठ, प्राप्त होय कोण. परी नाहीपणा सकट, खावोनी ज्याचे भरे पोट. ते ब्रह्म परमश्रेष्ठ, प्राप्त होय कोणा. याचा अर्थ आपण ऐकूयात. हाडाची मुळी असा हा देह, त्यावर अहंकार आपली सत्ता चालवतो, पण तो आत्मस्वरूपाला मात्र वगळतो. बुद्धी सर्व विषयांना जाणते, पण एवढ्या आत्मवस्तूला मात्र जाणत नाही. आणि
बुद्धी सर्व विषयांना जाणते, पण एवढ्या आत्मवस्तूला मात्र जाणत नाही. विषयरूपी जमिनीवर खडबडीत इंद्रिये तोंड घासतात, पण ती आत्म्याची गोडी घेण्यास असमर्थ आहेत. ज्या परमवस्तूने नाही पण सुद्धा खाऊन टाकून आपले पोट भरले, म्हणजे यावत दृश्यभावाचे जो ग्रहण करतो, तो परिपूर्ण आत्मा कोणास प्राप्त होईल? पुढच्या ओव्या ऐकूयात. जो स्वतःसी विषय न होत, तया कोण देखत? जिव्हा चाखू न शकत, स्वतःसी जैसी. अनेक नावे पुढे करीत, ब्रह्मा समोरी ठाकत. परी तेथ येताची, अविद्याही. म्हणून पाहण्यासी मुख, न उपजे भूक, मग काही आणिक शिरेल कैसे. जुगाऱ्याचे वादीचे ते कोडे, घालिताची काही बाहेरी पडे. तैसा निर्णय व्यर्थ घडे, केलेला येथ. याचा अर्थ ऐकू. जो आत्मा स्वतःला विषय होत नाही, त्याला पाहण्यास कोणता अनात्म पदार्थ समर्थ होईल? जीभ आपला खाद घेऊ शकत नाही आणि तिचा स्वाद दुसऱ्याकडूनही घेतला जात नाही. हे असो, अविद्या पुष्कळ नामरूपे पुढे करून ज्या परमात्म स्वरूपाच्या पुढे येताच भयाने नाहीशी होते. म्हणून ज्या ठिकाणी आपले स्वरूप पाहण्याचा संकल्प देखील उठत नाही, तेथे दुसऱ्याचा प्रवेश होईल असे म्हणणे योग्य आहे काय? जुगारी चांबड्याची वादी गुंडाळून त्यात मध्ये काडी घालून ती वादी ओढतो, पण शेवटी पाहावे तर ती काडी त्या गुंडाळीत काही अडकलेली नसतेच. तो प्रयत्न फुकटच जातो. तसेच इदम इत्थम असे कितीही वेळा जरी सांगितले, तरी आत्मस्वरूपाची निश्चित ओळख पटणे कठीण आहे. ते बोलणे फुकट जाते. पुढच्या ओव्या ऐकू. आपादमस्तक पडली, ओलांडू पाहे छाया पुली. तयाची भरकटली बुद्धी जैसी. तैसे सर्वथा ठणकावून, उपमानी करी वर्णन. तया न होय आकलन, ब्रह्मजे. आता अंगावे कैसे काही. आता सांगावे कैसे काही. शब्द व्यवहार जेथ नाही, तेथ दर्शना द्वैत पाही. काय बोध आणि आत्मतत्वाविषयी जे आंधळे, ते सच्चिदानंद आत्मस्वरूपामुळे पाहू शकती तयांचे डोळे आत्मस्वरूपासी. याचा अर्थ ऐकूयात. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत पडलेल्या लांब लचक सावलीवरून पलीकडं उडी मारणं, ह्या खटपटीत ज्याची बुद्धी गुरफटलेली असते, त्याप्रमाणे खूप परिश्रम करून वस्तू जशा प्रकारची आहे तशा प्रकारची आहे अशा निर्णयापर्यंत येणाऱ्या माणसाच्या हाती काहीच येत नाही. वस्तूचा बोध
होतच नाही. सांगून किती सांगणार? शब्दांनी. आत्मस्वरूप जाणण्याच्या बाबतीत काही मात्राच जिथं चालत नाही, तिथं दृश्य, द्रष्टा, दर्शन यांच्यातील भेदांचे ज्ञानाने आत्मस्वरूपाचा बोध होईलच कसा? जाणीव होण्याच्या बाबतीत काही न दिसणे ही अंधावस्था जाऊन वस्तूला द्रष्टेपण प्राप्त झाले आहे. पुढच्या ओव्या ऐकू. आपुलेची द्रष्टेपण उमजू न शकत आपण, द्रष्टेपण वाहुनिही आण सोडिली असता. कोण कोण भेटे तेथे, दिठी कैसी उपजते, ऐक्य भावही जेथे आटोनी गेला. एवढे हे साकडे जयाने सारुनी एकीकडे, उघडली कवाडे प्रकाशाची. दृश्यांची या सृष्टी आणि दृष्टीवरी दृष्टी, उपजताची तळवटी चिन्मात्रची. याचा अर्थ ऐकू. त्याची बघण्याची स्थिती लोप पावते, कारण तो स्वतःचे दृश्यत्व पाहण्यास असमर्थ आहे. तिथे कोणाला आणि कोणी बघायचं, भेटायचं? दृष्टीला तरी पाहणे पण कसे मिळणार? सारे काही एक रस एकपणात सामावलं आहे. आपल्या कोणत्याही धर्म नसण्याच्या स्थितीचं अपार वैभव बाजूला सारून जो केवळ ज्ञानाच्या विलासासाठी प्रकाशाची द्वारे खुली करण्यात रमला, जो सर्व त्रिपुट्या स्वतःच बनला, या सर्व उत्पत्तीला एक चिन्मात्र परमात्माच मूलाधार आहे. मग विविध दृश्यांनी युक्त अशी सृष्टी उत्पन्न झालेली असो, किंवा ज्ञानापीठामार्गे अनेक ज्ञाने उदित झालेली असोत. पुढच्या ओव्या ऐकू. दर्शन समृद्धी बहुत, निर्मिता चैतन्य रमत, न देखे शिळ्या आरशात विषय रत्नाच्या. क्षणोक्षणी नित्य नवी दृश्याची वस्त्रे बरवी, वेढवी दिठी करवी उदार जो. मागल्या क्षणीची अंगे पारोशी म्हणून वेगे सोडून दृष्टीरिघे नव्या रूपी. तैशीच प्रतिक्षणी जाणीवेची लेणी लेवोनिया आणि जाणतेपणा. याचा अर्थ ऐकूयात. ही बहुविध वैभवे निर्मिण्यात चिदंश इतका रमला की त्या पूर्वीच्या सृष्टीपदार्थ रूप जुन्या आरशाकडे त्याचं लक्षच जाईना. क्षणाक्षणाला नवीन असणाऱ्या दृश्यांना तो दृष्टा आपल्या दर्शनरूप स्त्रीकडून तलम सुंदर वस्त्रे नेसवू लागला. इतका तो उदार आहे. मागील क्षणाचे दृश्य जुने शिळे झाले म्हणून ते तो ताबडतोब टाकून देतो आणि नवीन नवीन रूप पाहण्यात मग्न होतो. प्रत्येक क्षणाला हा परमात्मा ज्ञानाचे नवे अलंकार घालून आपल्याला दर्शनीय बनवतो. पुढच्या ओव्या ऐकू. त्या परमपदींचे एकपण न देई समाधान, आणि एकमी बहु होईन ऐसा ध्यास घेई. सर्वज्ञतेची परी सगळी विलसे चिन्मात्रमुखी आगळी.
परिती अन्य स्थळी जाणवेना. जेथ ज्ञान अज्ञान लय पावे, तो आत्मा दिठी फाकवे. दृश्यपणे भेटीसी ये आपुलिया. ते दृश्य क्षणैक देखे, देखल्याने स्वये तोषे. तोची ते दाटे सुखे, दिठीचे मुखी. याचा अर्थ ऐकूयात. इतकं करूनही त्या परमात्म्याला संतोष होईना, म्हणून ब्रह्मांडा एवढ्या विस्ताराने विनटण्यासाठी त्यांनी कंबर बांधली. केवळ परमात्म्याच्या स्वरूपांशी ज्ञानाचे सर्व प्रकार संबंधित होतात, पण त्या सर्वांचा परमात्म्या ठाई मुळीच अंश नसतो. जगात कोणालाही ज्ञानाचा किंवा अज्ञानाचा हा व्यवहार दिसतो, पण तो सर्व पाहण्यायोग्य करून आत्मा आपला आपणच दृश्य होऊन भेटतो. आणि गंमत ही की ते दृश्य बघून स्वतः द्रष्टाच संतुष्ट होतो. तेच दृश्यपण आणि द्रष्टेपण परमात्म रूपात मिळून जाते. पुढच्या ओळी ऐकू. तेव्हा देणे घेणे घडले वाटे, परी ऐक्याचे सूतन तुटे. मुखासी मुख भेटे, जैसे की दर्पणे दाविले. उभ्या उभ्याची निजणे, उभाची जागेपणे. त्या अश्वा ऐसी घेणे देणे, चैतन्य न डहुळता. पाणी लहरींचे मिशे, स्वतःवरीची आंदोळे जैसे. आत्मा आत्मत्वासवे तैसे, खेळण्या ये सुखे. अग्नीने ज्वालांची माळ, लेईताही काय अनेक. भेदांचे खळगे सकळ, उडी घेण्या शोधी. याचा अर्थ ऐकूयात. तर यामध्ये दिल्या घेतल्याची कृती झाल्यासारखी वाटते, पण मूळच्या एकपणाला बाधा येत नाही. आरसा मुखाचे प्रतिबिंब दाखवण्याचे कार्य करूनही मूळचे तोंड काही बदलत नाही, ते जाग्यावरच असते. घोडा उभ्याने झोप घेतो, पण त्याची झोप संपल्यावर त्याच्या उभे असण्यात काही बदल होत नाही. अगदी तसेच याच्या ठिकाणी देण्या घेण्याचे सारे व्यवहार होतात. लहरींच्या मिशाने जलविलास अनुभवते, तशाच पद्धतीने परमात्मा सहजपणाने क्रीडा करीत असतो असे अनुभवाला येते. विस्तवाने ज्वालांचे हार गळ्यात घालून घेतले आहेत असं म्हणण्याने ज्यापासून ज्वाला निर्माण होतात त्या अग्नीच्या मूळ स्थितीत काही बदल तर नाही ना होत. पुढच्या ओळी ऐकूयात. रश्मींचे थोर परिवारे, सूर्यासी वेढिले पुरे. तर तयासी दुसरे, म्हणता ये काय. सांदणे बहुत पडे, चंद्रावरी पहुडे. तर काय एकत्वा नडे, बाधतया. पाकळ्या सहस्त्रवरी तेथ, आपुल्या परीने उमलोत. परी भास नाही कमळात अन्य कमळाचा. बाहुटे होते सहस्त्रवरी, अर्जुनरायाचे अंगावरी. मग तो काय तरी एक सहस्त्र एकावा. याचा अर्थ ऐकूया.
प्रकाशाच्या किरणांनी सूर्याला वेढून टाकलाय. अशा स्थितीत तिथे सूर्याशिवाय दुसरा कोणी निर्माण होतो का? चंद्रम्यावर चांदण्यांचा खूप उजेड पडला तरी चंद्रम्याला त्याची काही कटकट होईल का? आपणच हजारो दलांनी विस्तार पावले तरी कमळाच्या ठिकाणी कमळा वाचून दुसऱ्या शब्दाचा प्रयोग नाही. सहस्त्रार्जुन राजाला 1000 हात आहेत म्हणून सहस्त्र हात आणि अर्जुन एक असे मिळून 1000 आणि 1 हाताचा अर्जुन होईल का? म्हणजे 1001 हाताचा अर्जुन होईल का? पुढच्या ओव्या ऐकू. ताण्या बाण्यावरी मागाचे बहुत पुंज सुताचे परी तंतु वाचुनी कायनाचे तेथ दुजा भाव. मिळावा शब्दांचा जरी जमला वाचेच्या घरी वाचा एकची परी आहे तेथ. तैसी दृश्ये अगणित दृष्टीचे उमाळे अनंत परी द्रष्टे पण उपजत परमात्म्यासीची एका. फोडिता ढेपेतील गुळ खडे पडती पुष्कळ परी तो सकळ गुळ अचिकी. याचा अर्थ ऐकूयात. कोष्ट्याच्या मागावर सुताच्या पुष्कळ गुंड्या नीट ठेवल्या तरी तिथे सुता वाचून दुसरं काय? वाणीच्या ठिकाणी कोट्यावधी शब्द उत्पन्न झाले तरी तो सर्व शब्द समुदाय वाणीरूपच आहे. त्याप्रमाणे एका परमात्म्यावरच अनंत दृश्य पदार्थ, अनंत दर्शने किंवा ज्ञाने आणि त्यांचे अनंत द्रष्टे या सर्व त्रिपुट्या कल्पित आहेत. सर्व परमात्म रूपच, तिथे भेदाचा क्लेश नाही. सर्व परमात्म रूपच आणि तिथे भेदाचा लवलेश नाही. गुळाची ढेप फुटून तिची अनेक खडे म्हणजे भेद आणि प्रतीती झाली. गुळात भेद प्रतीती न होता तो गुळपणाने तसाच आहे. म्हणजे गुळात भेद प्रतीती न होता तो गुळपणाने होता तसाच आहे. पुढच्या ओव्या ऐकू. तैसे हे दृश्य देखावे की बहु होऊनी फाकावे परी परमात्माची तो नव्हे भेद तेथ. परी परमात्माची तो नव्हे भेद तेथ. ज्या आत्म्याची भाषा तेथ न पडेची दुजी रेषा जरी विश्व अशेष ऐशा नामरूपे भरले. वस्त्रे गंगा जमनी दुरंगी दिसती धवल नाना रंगी तर तितुकी रंगी बेरंगी काय सुते असती. पापण्यांची मिठी न उकलता दिठी अवघीची सृष्टी दिसेल जर. याचा अर्थ आपण ऐकूयात. परमात्मा द्रष्टा होऊन दृश्य पाहो किंवा आपण स्वतःचा पुष्कळ होऊन विस्तार करो, पण तितक्या रूपांनी तो स्वतःच होतो म्हणून भेदाला काही विषय नाही होत. हे अनंत द्वैताने भरलेले जगत
जरी परमात्मरूप आहे तरी परमात्म वस्तूच्या द्वैतपणाची जाणीव होत नाही. गंगा जमनी वस्त्रामध्ये अनेक प्रकारच्या रंगांच्या तऱ्हा दिसल्या तरी तितक्या प्रकारचे तंतू थोडेच आहेत. जर पापण्या उघडल्याशिवाय डोळा सृष्टी पाहू शकेल किंवा बीज अंकुर आल्याशिवाय सर्व वड विस्तार पावेल तरच या अद्वैत पसाऱ्याला एखादी उपमा मिळेल. पुढच्या ओव्या ऐकू. अथवा न फुटता अंकुर बीजातची होय वट विस्तार उपमा लाभेल तर खरोखर या अद्वैत विस्तारा. मग मी न देखावे मजसी उत्कट हाव उपजता ऐसी आपुल्या अंगाचेची शेजेशी विसावणे जे. आपुल्या अंगाचेची शेजेसी विसावणे जे. जैसी पापण्यांची मिठी पडताची दिठी आपुल्याची पोटी शिरोनिराही. उदया न ये सुधाकर तोवरी स्वतः ठाईची सागर. कासव ज्यापरी अवयव विस्तार आवरी स्वतः तची. कासव ज्यापरी अवयव विस्तार आवरी स्वतः तची. या ठिकाणी आपल्या पुढच्या ओव्या म्हणजे 152 पर्यंत क्रमांक 152 पर्यंतच्या ओव्या आपण ऐकल्या. तेव्हा ह्या पुढच्या ओव्या आपण ह्या 7व्या प्रकरणाच्या अज्ञान खंडन प्रकरणाच्या 3ऱ्या भागामध्ये पुढच्या भागात ऐकू. सरतेशेवटी शेवटच्या काही ओव्यांचा अर्थ आपण ऐकूयात. तेव्हा बीज अंकुर आल्याशिवाय सर्व वड विस्तार पावेल तरच या अद्वैत पसाऱ्याला एखादी उपमा मिळेल. मग जसा आपणास पाहू नये अशी इच्छा उत्पन्न झाली असता तो आपल्या अंगच्याच शय्येवर विश्रांती पावतो म्हणजे अधिष्ठान रूप होतो. पापण्या बंद केल्यावर दृष्टी जशी आपल्यात सामावून राहते किंवा चंद्र उगवला नसताना समुद्र जसा स्वतःत पूर्ण असतो किंवा स्वेच्छेने कासवी सहज आपला विस्तार आपल्यात सामावून टाकते. या पुढच्या ओव्या आणि त्यांचे अर्थ आपण पुढच्या भागात बघूयात, ऐकूयात.